मुक्ताज क्रिएशन हँड एम्ब्रॉयडरी क्लास 28. हँड एम्ब्रॉयडरी क्लास 28 मध्ये आपले खूप खूप स्वागत. आतापर्यंत आपले 27 क्लासेस झालेले आहेत आणि या 27 क्लासमध्ये 45 स्टिचेस शिकून झालेले आहेत. त्याचबरोबर काही डिझाइन आयडियाज करून झालेले आहे. तर आजच्या या 28व्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत टाइप्स ऑफ सॅटिन स्टिच. यातील पहिला प्रकार शिकणार आहोत वर्टिकल सॅटिन स्टिच आणि या क्लासमधील हा 46वा स्टिच आहे. आपण आतापर्यंतच्या क्लासमध्ये डोली थ्रेड वापरलेला होता, म्हणजेच कॉटन थ्रेड वापरलेला. तर बघा या टाईपचे थ्रेड्स असतात हे तुम्हाला माहीतच आहे. आता या प्रकारचा थ्रेड वापरलेला होता, पण आजच्या या क्लासमध्ये आपण हा सिल्क थ्रेड वापरणार आहोत. आणि तुम्हाला याने जमत नसेल तर तुम्ही डोली थ्रेड पण वापरू शकता. चला तर मग आपण आता आजच्या या क्लासला सुरुवात करूया. तर आज आपण या क्लासमध्ये वर्टिकल सॅटिन स्टिच शिकणार आहोत. यासाठी मी असा हा बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे. हा करण्यासाठी आता ही जी लाईन आहे इथून इथपर्यंत आपल्याला हा स्टिच करायचा आहे. हा वर्टिकल सॅटिन स्टिच. तर बघा इथून निडल वर काढली आहे आणि आता इथे खाली टाकायची. प्रकारे आपल्याला हा दोऱ्याचा खूप गुंता होत असतो, म्हणून असा धरून ठेवायचा आहे. हा पहिला स्टिच आहे. तर याच्याच बाजूने दुसरा स्टिच घ्यायचा आहे. इथून निडल वर काढायची आहे बघा. आणि आधीच्या प्रमाणे परत इथे खाली टाकायचे. हा वर्टिकल स्टिच आहे, म्हणजे असे यात उभे स्टिचेस येणार आहेत हे सगळे. याप्रमाणे हा स्टिच असतो. पहा पुन्हा या आधीच्या स्टिचच्या बाजूला बरोबर बाजूला निडल वर काढायची. हा स्टिच करताना हा थ्रेड असा जास्त ओढायचा नाही, अलगद सोडायचा. स्टिच अलगद ठेवायचा. जास्त ओढला की असा आकार बदलून जातो, आहे त्या शेपचा आकार बदलतो आणि वर्क हे फिनिशिंगमध्ये येत नाही. गुंता होत असेल जे हे आता ही निडल खाली टाकले तर इथं गुंता होतं, म्हणून हा थ्रेड असाच हातात पकडून ठेवायचा. बघा या प्रकारे याप्रमाणे असं सोडत स्टिच घ्यायचा. बघा पुन्हा पहा या प्रकारे स्टिच घ्यायचा आहे. या साईडने निडल वर काढलेली आहे आणि पुन्हा इकडून खाली टाकली आहे. हे स्टिच घेताना आपण पहिल्या स्टिचच्या अगदी बाजूला घ्यायचा आहे, म्हणजे दोन स्टिचच्या मध्ये फॅब्रिक दिसला नाही पाहिजे. अगदी जवळ घ्यायचा स्टिच. पहा याप्रमाणे हा बॉक्स आहे तो भरायचा आहे. बघा मला स्पीडने दाखवते म्हणजे वेळ जाणार नाही. इथे आपला हा स्टिच करून झालेला आहे. बघा आपला आता वर्टिकल सॅटिन स्टिच करून झालेला आहे. तो याप्रमाणे केलेला आहे आपण. आता आपल्याला करायचा आहे हॉरिझॉन्टल सॅटिन स्टिच. हा या क्लासमधील 47वा स्टिच आहे. तर हे दोन बॉक्स ड्रॉ केलेले आहे. पहिल्या बॉक्समध्ये सिल्क थ्रेडने तर दुसऱ्या बॉक्समध्ये कॉटन थ्रेड म्हणजेच डोली थ्रेडने हा स्टिच करून दाखवणार आहे. तर पहा नावाप्रमाणेच हॉरिझॉन्टल म्हणजे आपल्याला हा स्टिच आडवा घ्यायचा आहे. इथे उभा घेतलेला आहे. तर त्यासाठी इथून सुरुवात करू. इथून निडल वर काढायची आहे. हा स्टिच करण्यासाठी दोऱ्याचे 4 पदर घेतलेले आहे. त्याच्यामध्ये 8 घेतले होते. 8 पदर घेतल्यानंतर वर्क कसं दिसतं आणि 4 पदर घेतल्यानंतर वर्क कसं दिसते हे तुम्हाला याच्यातून कळेल. 8 पदरमध्ये थोडंसं जाड दिसतं वर आणि पाहिजे तेवढी फिनिशिंग वर्कला येत नाही.
तर तुम्ही 4 पदर घ्या. 8 पदर घेतल्याने वर्क लवकर करून होते, परंतु त्याला पाहिजे तेवढी फिनिशिंग येत नाही. आणि 4 पदरांनी वेळ लागतो थोडासा, पण वर्क फिनिशिंगमध्ये येते. बघा आता इथून निडल वर काढली तर इथे निडल खाली टाकायचे. याप्रमाणे आता हा दोरा हातात पकडून ठेवायचा, म्हणजे गुंता होणार नाही. हळूहळू सोडायचा. सुरुवातीचे 2-3-4 स्टिच असं पकडून ठेवला की मग दोरा व्यवस्थित सेट होतो आणि नंतर गुंता होत नाही. इथून आपण निडल टाकली तर इथे या रेषेवरती काढायची. बघा इथून निडलवर काढली, आता इथे टाकायची आणि हा दोरा असाच आता धरून ठेवायचा आहे आणि हळूहळू सोडत जायचा आहे. मला माहिती आहे यामुळे गुंता होणार नाही. पुन्हा पहा या स्टिच सारखाच आहे, फक्त हा आडवा घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही हा स्टिच आडवा सुद्धा करू शकता. तुम्हाला जशी आवश्यकता असेल, जशी गरज असेल त्याप्रमाणे तुम्ही हा स्टिच करू शकता. म्हणजेच हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल स्टिच येऊ शकता. ह्या सिल्क थ्रेडनी वर्क करायला थोडेसे अवघड जाते, कारण दोऱ्यांचा खूप गुंता होतो. बघा याप्रमाणे हाच स्टिच इथे डोली थ्रेडनी म्हणजे कॉटन थ्रेडनी करून दाखवते. हा आपला सिल्क थ्रेड आहे. त्यामुळे सिल्क थ्रेडनी केलेले वर्क आणि कॉटन थ्रेडनी केलेले वर्क यातील फरक तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे कळेल. बघा आता थ्रेड हातात धरायची गरज नाही, आता सेट झालेला आहे. बघा तुमच्या लक्षात आलेच असेल की या स्टिचमध्ये दोऱ्याचे 8 पदर घेतलेले आहेत आणि इथे 4 घेतलेले आहेत. तर बघा हे कसं फाईन दिसतंय आणि हे थोडंसं जाड जाड दिसतं. दिसायला पाहिजे तेवढं सुंदर दिसत नाही, फिनिशिंग दिसत नाही त्याला. पहा याप्रमाणे हा आपला हॉरिझॉन्टल सॅटिन स्टिच करून झालेला आहे. इथे आपण हा सिल्क थ्रेडनी केलेला आहे. तर इथे मी तुम्हाला आपल्या कॉटन थ्रेडनी करून दाखवते. हाच स्टिच आहे, पण हा दोऱ्याचे 3 पदर घेतलेले आहे आणि इथे याच्यामध्ये दोऱ्याचे 4 पदर घेतलेले होते. याप्रमाणेच करायचं असेल किती सहज करू शकतो. दोरा अडकत नाही, गुंता होत नाही. याप्रमाणे पहा तुम्ही आधी सिल्क थ्रेडचा केलेला स्टिच पाहिला आहे आणि आता हा कॉटन थ्रेडनी करत आहे, तर तो किती सहजपणे करू शकतो. आणि सरावानंतर सुद्धा तुम्ही सिल्क थ्रेडनी वर्क अगदी सहज करू शकता. आणि आपण जेव्हा हे स्टिचेस करत असतो, तो हॉरिझॉन्टल असो किंवा व्हर्टिकल असो, तो जास्त मोठा नसला पाहिजे रुंदीला किंवा लांबीला, कारण मोठा स्टिच घेतला तर तो कशात अडकू शकतो. त्यामुळे जास्त मोठा नसावा. साधारणतः 1 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा कमी असं तुम्ही घेऊ शकता. याच्यापेक्षा जास्त मोठे स्टिचेस घेतले रुंदीला तर ते कशामध्ये अडकू शकतात आणि आपलं वर्क खराब होऊ शकतं. त्यामुळे याच्यापेक्षा जास्त मोठा स्टिच घेऊ नका. याच्यापेक्षा जास्त मोठा जर आकार असेल तर तुम्ही त्यामध्ये दुसरे स्टिचेस वापरू शकता, जसे की रनिंग स्टिच, स्टेम स्टिच, फ्रेंच नॉट यासारखे स्टिच घेऊ शकता. आता पाहूया यातील तिसरा प्रकार स्लांटिंग सॅटिन स्टिच. यासाठी स्क्रीनवर दिसतं त्याप्रमाणे शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. या शेपमध्ये एक स्टिच घेतलेला आहे, त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. हा स्लांटिंग स्टिच. एकतर आपण ह्या साईडने स्टिच घेऊ शकतो किंवा या साईडने घेऊ शकतो या स्टिचच्या. तर मी इथून घेते, वरतून स्टिच घेते या इथून. म्हणजे हा मधला स्टिच आहे, एक तर त्याच्यावरून स्टिचेस घ्यायचे किंवा खालून स्टिचेस घ्यायला सुरुवात करायची. याप्रमाणे हे स्लांटिंग आले पाहिजे. बघा जो आधीचा स्टिच असतो बरोबर त्याच्या बाजूलाच घ्यायचा आहे. या स्टिचप्रमाणे स्टिचेस घ्यायचे, पण हे स्लांटिंग घ्यायचे. तर इथे इकडे कमी झालेला आकार, इथे कमी भरलेला आणि इकडे जास्त भरलेला आहे. तेव्हा थोडंसं इथे थोडंसं पुढे काढायचं आहे आणि इथे एकदम ह्या स्टिचला टेकून टाकायचं. बघा
म्हणजे आता हे आणि हे सारखं होत आलेलं आहे. आता हा दुसरा स्टिचसुद्धा तसाच घ्यायचा, थोडासा बाजूने घ्यायचा. आधीच्या स्टिचच्या थोडासा बाजूला घ्यायचा, एकदम टेकून नाही घ्यायचा, एकदम जवळ नाही घ्यायचा. आणि हा जो स्टिच आहे त्याच्या एकदम जवळ टाकायचा. बघा आता हे दोन्हीकडचे इथे आणि इथले स्टिचेस सारखे झालेले आहेत. तर आपल्याकडनं कमी जास्त झालं तर या प्रकारे त्याला आपण सारखं करू शकतो. बघा हा स्टिच तुम्ही याप्रमाणे सुद्धा करू शकता. म्हणजे प्रत्येक वेळेस नीडल खालीवर टाकण्याची गरज नसते, वरच्यावरच आपण नीडल काढू शकतो. पहा इथे आपला हा स्टिच करून झालेला आहे, हा शेप भरून झालेला आहे. आता नीडल खाली टाकून घ्यायची आणि गाठ मारून घ्यायची. बघा या प्रकारे हा सॅटिन स्टिच दिसतो. यानंतर सॅटिन स्टिचचा चौथा प्रकार करणार आहोत, सॅटिन स्टिच विथ आउटलाईन. आणि या क्लासमधील 49वा स्टिच आहे. तर बघा त्यासाठी हा दोऱ्याचे 6 पदर घेतलेले आहे आणि 4 नंबरची नीडल घेतलेली आहे. तर आपण इथे कुठलाही स्टिच करू शकतो, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल किंवा स्लांटिंग स्टिच, कुठलाही स्टिच करू शकतो. मी इथे स्लांटिंग स्टिच घेत आहे. बघा हे तुम्हाला स्पीडने दाखवते, म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. बघा या प्रकारे गोल करून घेतला. तर याच्याभोवती आउटलाईन करायची आहे. ही आउटलाईन सेम थ्रेडने घेणार आहे, सेम कलरने आउटलाईन करायची आहे. तर तुम्ही ती कुठल्याही स्टिचने करू शकता, बॅक स्टिच, रनिंग स्टिच आणि विथ रनिंग स्टिचची कुठल्याही स्टिचने आउटलाईन करू शकता. इथे बॅक स्टिचने घेते. लाईन फॉर्ममधील स्टिचेस तुम्ही या आउटलाईनसाठी वापरू शकता, जसे की रनिंग स्टिच, बॅक स्टिच, चेन स्टिच. हे सर्व स्टिचेस या क्लासमध्ये शिकून झालेले आहे. तुमचे हे व्हिडिओ स्किप झाले असेल तर ते तुम्ही पुन्हा पाहू शकता. या क्लासच्या व्हिडिओजची प्लेलिस्ट आहे आणि या प्लेलिस्टची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही ती पाहू शकता. आपण या हँड एम्ब्रॉयडरी क्लासला आणि चॅनलला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार. हा प्रतिसाद असाच पुढे वाढत राहील अशी मी आशा करते. पहा इथे हा सॅटिन स्टिच विथ आउटलाईन करून झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, आवश्यक असल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर आता पाहूया सॅटिन स्टिचचे उर्वरित प्रकार व्हिडिओ 29 मध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.